एसडीएम साहेब, कलेक्टर साहेब, तहसीलदार, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री साहेब, सर्व लोकांना, जे शासनात जेवढे अधिकारी असतील, नेते असतील, जे सरकारमधले सगळे जे काही पक्षाचे घटक लोक असतील, यांना सर्वांना आम्ही विनंती केली, अर्ज केले. व्हीसीद्वारे दिलेले आदेश किंवा शिंदे साहेबांनी फोनवरून दिलेले आदेश आम्हाला मान्य नाही. आणि आता असं म्हणतात की जवळपास 100% शेतकऱ्याचे आवाड या 2-3 दिवसात ते करणार आहे. ही निजामशाही आहे का शिवशाही सरकार आहे? प्रत्येक वेळेस आम्हाला न विचारता, आम्हाला विचारात न घेता, आमच्या पिढ्यानपिढ्या बापजात्याच्या जमिनी जर तुम्ही असं हिसकावून घेणार असन तर लवकरच जे नेपाळमध्ये झालं ते जालन्यामध्ये, किमान जालना ते नांदेडमध्ये या 3 जिल्ह्यात व्हायला उशीर लागणार नाही. आमची बरबादी करून त्यांना पैसे कमवायचे आहे असा सरळ सरळ अर्थ होतो. पैसे कमवण्याचं साधन शेतकऱ्याच्या मुंडक्यावर पाय द्यायचं आणि पैसे ह्या लोकांनी कमवायचे. हे आता इथून पुढे आम्ही खपून घेणार नाही. जो काही कोणी उद्या अधिकारी आला तर त्याला मी सांगून ठेवतो की आपल्याकडे फक्त दांड्याची भाषा आता आम्हाला कळते, बाकी आम्हाला तुमची कोणती भाषा कळत नाही. आमच्याजवळ दांडा आहे, तुमच्याजवळ लेखणी असन पण आमच्याजवळ दांडा आहे, एवढं लक्षात असू द्या. जालना नांदेड समृद्धी महामार्ग धरणे आंदोलनाला देवमूर्ती येथे माननीय राठी साहेबांच्या नेतृत्वाखाली 132 दिवस पूर्ण झाले. आम्ही एसडीएम साहेब, कलेक्टर साहेब, तहसीलदार, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री साहेब, सर्व लोकांना, जे शासनात जेवढे अधिकारी असतील, नेते असतील, जे सरकारमधले सगळे जे काही पक्षाचे घटक लोक असतील, यांना सर्वांना आम्ही विनंती केली, अर्ज केले. आमचं आंदोलनाचे त्यांना रोज आम्ही अपडेट दिले की आमचं काय परिस्थिती आहे, आमचे बाधित शेतकऱ्याचे हाल काय. आम्ही सर्व गोष्टी त्यांना आतापर्यंत 132 दिवसापासून सांगत आलो की बाबा हो, तुम्ही आमच्यावर, आमची शेती तुम्ही जालना नांदेड करता घेताय, पण आमच्यावर हा अन्याय होतोय. कारण की तुम्ही नागपूर मुंबईला जे भाव दिले ते भाव आम्हाला देणं अपेक्षित आहे, पण तुम्ही ते भाव आम्हाला द्यायला तयार नाही. बावनकुळे साहेबांनी जी व्हीसी घेतली, शिंदे साहेबांनी जे कलेक्टरला फोनवरून आदेश दिले, ते कलेक्टर साहेब मानायला तयार नाही. ते म्हणतात की आम्हाला लेखी आदेश पाहिजे. व्हीसीद्वारे दिलेले आदेश किंवा शिंदे साहेबांनी फोनवरून दिलेले आदेश आम्हाला मान्य नाही. आणि आता असं म्हणतात की जवळपास 100% शेतकऱ्याचे आवाड या 2-3 दिवसात ते करणार आहे. म्हणजे आम्हाला समजाना ही निजामशाही आहे का शिवशाही सरकार आहे? म्हणजे प्रत्येक वेळेस आम्हाला न विचारता, आम्हाला विचारात न घेता, आमच्या पिढ्यानपिढ्या बापजात्याच्या जमिनी जर तुम्ही असं हिसकावून घेणार असन तर लवकरच जे नेपाळमध्ये झालं ते जालन्यामध्ये, किमान जालना ते नांदेडमध्ये या 3 जिल्ह्यात व्हायला उशीर लागणार नाही असं आम्हाला वाटतं. कारण की आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहोत आणि आम्हाला पहिल्यापासून कष्ट करायची सवय आहे. आम्ही रस्त्यावर पण उतरू शकतो आणि रस्त्यावरची लढाई आम्ही लढू शकतो. आम्ही रक्तबंबाळ जरी झालो, याच्यानंतर आम्ही राठी साहेबांच्या नेतृत्वामध्ये निर्णय घेतला की आम्ही काहीही झालं, हे काही आम्हाला मूल्यांकन वाढवून द्यायला तयार नाही, आमचा योग्य मोबदला द्यायला तयार नाही, आमच्या विहिरी दाराला तयार नाही, आमची जमीन बागायती दाराला तयार नाही. म्हणजे जवळपास सगळा अन्याय आमच्यावर चाललेला आहे. आणि याच्यावर जे प्रोजेक्ट होणार आहे की जसं नागपूर आणि मुंबई समृद्धी महामार्ग झाला, त्याच्यावरचे जे काय हॉटेल्स असतील, जे काय रेस्टॉरंट असतील, जे काय पेट्रोल पंप असतील, हे सर्व लीडर लोकांना म्हणजे सत्ताधारी लोकांना देण्याचं काम त्यांनी केलं. आम्हाला तसं काही शेतकऱ्याला, आम्हाला बाधित शेतकऱ्याला ते काही देणार नाही. आणि देणार असतील तर त्यांनी आतापर्यंत आम्हाला आव्हान करायला पाहिजे होतं की बाबा हे जे काही जालना नांदेड समृद्धी महामार्ग होणार आहे याच्यात तुम्हाला आम्ही काहीतरी हिस्सा देऊ, कोणाला पंप देऊ, कोणाला हॉटेल देऊ, कोणाला काहीतरी देऊ, किंवा आम्ही यांचं पुनर्वसन करू, असा काही शब्द आम्हाला आतापर्यंत आलेला नाही. फक्त शेतकऱ्याच्या जमिनी घ्यायच्या आणि ह्या जे नेते लोक आहेत, सत्ताधारी लोक आहेत, यांना यांच्या हॉटेल, रेस्टॉरंट, पेट्रोल पंप हे सगळं काही त्यांना सुरू करायचं आहे. म्हणजे आमची बरबादी करून त्यांना पैसे कमवायचे आहे असा सरळ सरळ अर्थ होतो. आणि तो सर्व शेतकऱ्यांनी नागपूर मुंबईमध्ये बघितलं. सर्व रेस्टॉरंट असतील, सर्व हॉटेल्स असतील, सर्व मोठमोठे पेट्रोल पंप असतील, हे सगळे पुढाऱ्याचे. कोणत्या शेतकऱ्याचा पेट्रोल पंप आहे, कोणत्या शेतकऱ्याचे हॉटेल आहे, मला तुम्ही दाखवा. म्हणजे सगळं पैसे कमवण्याचं साधन शेतकऱ्याच्या मुंडक्यावर पाय द्यायचं आणि पैसे ह्या लोकांनी कमवायचे. हे आता इथून पुढे आम्ही खपून घेणार नाही. आमच्या राठी साहेबाचा इथं गोशाळा आहे आणि त्यांना जागा अपुरी पडत असल्यामुळे ही जे काय बाधित जमीन असेल राठी साहेबाची, या बाधित जमिनीमध्ये आम्ही या गायी करता आज निर्णय घेतला. इथं मोठा शेड उभा करण्याचं काम
त्या गायीचं संगोपन करण्याचं काम उद्या आम्हाला प्रशासनानं म्हणूनही हा शेड का उभा केला। आणि मी पण सांगतो की माझं नसडगाव शिवारात शेत आहे, मी तिथं सुद्धा मला पाणी कमी पडत आहे शेताला, म्हणून मी तिथं 2 एकर मध्ये शेततळ उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि ते पण मी बाधित जमिनीमध्ये करणार। आणि जो काही कोणी उद्या अधिकारी आला तर त्याला मी सांगून ठेवतो की आपल्याकडे फक्त दांड्याची भाषा आता आम्हाला कळते, बाकी आम्हाला तुमची कोणती भाषा कळत नाही। आमच्याजवळ दांडा आहे, तुमच्याजवळ लेखणी असन पण आमच्याजवळ दांडा आहे, एवढं लक्षात असू द्या।